मंगळवारी रात्री चंद्रदर्शन न झाल्यानं आता रमजान ईद आज साजरी केली जाणार आहे। चंद्रदर्शन झाल्यावरच ईद साजरी करण्याचा निर्णय शाही इमाम घेत असतात। त्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी या संदर्भातली घोषणा केली होती। देशभरात ईदचा उत्साह आहे। दिल्लीतील जामा मशीद आणि मुंबईच्या मिनारा मशिदीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसह मुस्लिम राष्ट्राच्या प्रमुखांना फोनवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या। सततच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत। उत्तर प्रदेश निवडणुकांआधी प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे। काँग्रेसमधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकांमध्ये हवी तशी प्रगती करू शकला नव्हता। यदा कदाचित उत्तर प्रदेशात पराभव झाला तर त्याचं खापर प्रियंका गांधींवर यायला नको, म्हणून त्यांच्यावर इतर राज्यातील काँग्रेस प्रचाराची जबाबदारी टाकण्यात येऊ शकते। त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसचं हे ब्रह्मास्त्र पक्षाला किती तारेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादवनं एका जाहीर कार्यक्रमात पत्रकाराला धमकी दिली आहे। तेजप्रताप यादव एका फोटोग्राफरचा कॅमेरा पाहत होते। त्यावेळी एका दुसऱ्या फोटोग्राफरनं त्यांचे फोटो काढले। तो फोटो डिलीट करा, अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकेन, अशी धमकी तेजप्रताप यादवने दिली। दरम्यान हा सगळा गोंधळ सुरू असताना लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलाला शांत राहण्याचा सल्ला दिला। मात्र तरीही बराच वेळ हा सगळा वाद सुरू होता।